तरी वाटतंय म्हणजे काय? हम्म. आता गीता म्हणाल तुला साडी अजून काय पाहिजे असते. व्हिडिओ बनवता तेवढा पटकन माझा ते बोलायला लागले की व्हिडिओ बनवायचा. व्हिडिओ कशाला बनवतो? दुसरं काम कर. म्हणावं माणसं नाही का संपत आली जवळ साडी घे तुझ्यासाठी. आता गीते म्हणलं साडी तुला अजून काय असते तर लिहून द्यायचं बॉन्डवर. तोंडानं तर माणूस म्हणतोय घे म्हणून. मनानं म्हणायचं असते ना. मनानं माझ्या काय सपनात येणार आहे का तुला साडी घ्यायची म्हणून? संक्रांतीला साडी घेतात बायका माहित नाही का? आता बायका घेतात ना, मग मी कशी घे मग? तू म्हणशील तू रडशील तेव्हा तर माणूस काय देईल खायला. बिना मागता दिलेल्याची व्हॅल्यू असते का? तूच म्हणतीस बिना मागता नाही द्यायला पाहिजे काही गोष्ट. लोकांसाठी असते, नवरा बायकोसाठी नसते. बिना मागता दिले असं नवरा बायको चांगलं असतं. काय चांगलं असतं ते लोकांसाठी असते, बिना मागता मदत करायची. नवरा बायकोची केलंच मला वाटलं असतं बाई खरंच लक्षात येते संक्रांत आहे साडी घे म्हणायला स्वतः बेबी आम्हाला भिकाऱ्यांना मागावं लागतं. मी नाही म्हणालोच नाही तुला घे म्हणालो ना, पण ते मागावं लागतं ते बी तुला त्रास व्हायला लागलाय म्हणण्याचं बी. मनानेच म्हणाली पाहिजे. बरं चल उठ, चल घ्या, चल ना. पुढच्या संक्रांतीची बी घेऊन देतो तुला. चल. आंघोळ तर करू का? आणि बिना आंघोळ करताच भांडणार उठलीस. भांडण करायचं आंघोळ काढत अवघड धंदा हो. म्हणजे आमच्या प्रेमाची काहीच कदर नाही. हा कदर आहे नाही तर कसं. एवढी माया करतो ते सगळं शून्य झालं नुसतं साडी घे म्हणून म्हणून. मला वाटतंय ना कधी कधी का आपल्या बिनावर आपल्याला म्हणावं का बाबा संक्रांत आली साडी घे जाऊ तुला. कधी बी आम्हालाच मागावं लागतं भिकाऱ्याला. मागायचं काय तुला गीत म्हणायला लागलो. लय अवघड आहे, लय अवघड आहे. पांडुरंग पांडुरंग.